गुंतवणुकी संबंधी फसवणूक. जल्दीचं काम, शैतानचं नाम. जिग्नेश. मस्त ऑफर आहे. बाईक घेण्यासाठी आता पैसे इथूनच मिळतील. लई भारी. जिग्नेशने पटकन लिंकवर क्लिक केलं. पंधरा दिवसात दुप्पट. 7 दिवसांनी. इन्व्हेस्टमेंट करा, पैसे दुप्पट करा आणि मजा करा. 15 दिवसांनी. अरे वाह, खरंच पैसे दुप्पट झाले. भारी. चला पैसे काढून आणूया. अरे हे काय, पैसे काढायला अजून पैसे भरावे लागतील. हे काय आता विचित्र काहीतरी. अरे ठीक आहे, एवढं काय, मोठ्या फायद्यासाठी एवढी छोटी रक्कम गेली तर जाऊ दे. अरे हे काय चालू आहे. अडकलं का काय. पैसे विथड्रॉ का नाही होत आहेत. यार हे काय चालू आहे. जिग्नेशच्या लक्षात आलं की त्याची व्यक्तिगत माहिती लीक झाली आहे आणि त्याच्या बँक खात्यातून पैसे पण. सावधान. निवेशकर्त्यांना निवेदन आहे की काळजी घ्या आणि कोणत्याही SMS, सोशल मीडिया संदेश, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल किंवा बंपर रिटर्न मिळण्याचे आश्वासन देणाऱ्या ऍप्स पासून लांब राहा. अशा योजना फसव्या असू शकतात आणि वित्तीय क्षेत्रातील कोणतेही नियामक या योजनांचे समर्थन करत नाहीत. कोणत्याही निवेश योजनेमध्ये आपले पैसे गुंतवण्याआधी सर्व माहिती तपासून घ्या. फक्त सेबी नोंदणीकृत संस्था आणि व्यक्तींशी डील करा आणि त्यांच्या नोंदणीकृत ग्राहक बँक खात्यातच रक्कम ट्रान्सफर करा. म्युच्युअल फंड, शेअर बाजार किंवा इतर कोणत्याही वित्तीय निवेश योजनेद्वारा करण्यात आलेल्या फसवणुकी संबंधी तक्रार करण्यासाठी सेबीच्या तक्रार निवारण प्रणाली स्कोर्सच्या टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1800-266-7575 किंवा 1800-22-7575 किंवा www.scores.sebi.gov.in या वेबसाईटवर संपर्क करा. बँकिंग संबंधी फसवणूक. विचार करा, समजून घ्या आणि खात्री करून घ्या जेव्हा अनोळखी बँकिंग लिंकवर क्लिक कराल. सायबर क्राईम. पम्मी आंटी. सगळी कामं मलाच करावी लागतात. किती कामं आहेत घरात, 1 मिनिट देखील बसता येत नाही. देवा, त्यात हा मोबाईल एकसारखा वाजत असतो. आता काय मेसेज आला आहे. अरे देवा, म्हणजे काय, बँकेत इतके पैसे आहेत, अकाउंट बंद झालं तर त्याचं काय होणार. हॅलो, बचत उस्ताद बँक. बोला मॅडम, मी मंगेश बोलतोय. मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकतो. मला एक मेसेज आला आहे, त्यात लिहिलं आहे की KYC अपडेट केलं नाही तर अकाउंट सस्पेंड होईल. हो मॅडम, प्रत्येक बँक खात्यासाठी वेळोवेळी KYC अपडेट झाले पाहिजे. म्हणून SMS द्वारा तुम्हाला सूचित केले गेले आहे की तुमच्या खात्यामध्ये तत्काळ KYC अपडेट करावे लागेल, नाहीतर तुमचे अकाउंट बंद म्हणजेच रद्द करण्यात येईल. खातं बंद? नाही 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 देवा, असं नको करू. पण हे KYC म्हणजे काय. मॅडम, KYC म्हणजे नो युअर कस्टमर. तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या. तुम्हाला फक्त तुमच्या आधार कार्ड, पॅन कार्ड, ATM कार्डचा नंबर द्यायचा आहे. आम्ही लगेच ते इथे अपडेट करतो. असं होऊ शकतं. वा, फक्त 2 मिनिटात होऊन जाईल. आलेच, थांबा जरा.
OTP आला असेल मॅडम, तो मला सांगा, मग झालं तुमचं काम. हो हा घ्या. अ, 1 2 3 4 5 6. थँक्यू मॅडम, झालं तुमचं काम. आता तुमचे खाते लगेचच सक्रिय होईल. बरं झालं देवा, घर बसल्या झालं माझं काम. हे काय, खात्यातून पैसे कट झाले. सावधान, कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था ग्राहकांना त्यांच्या बँकेसंबंधी व्यक्तिगत माहिती कधीही मागत नाही. अशा फसव्या मेसेजेस पासून सावध रहा. KYC अपडेटची मागणी करणाऱ्या व्हॉट्सअप, SMS याद्वारे कोणत्याही मेसेजला कधीही उत्तर देऊ नका. KYC आणि इतर व्यक्तिगत कागदपत्रे प्रदान करताना योग्य सावधानी घ्या आणि सतर्क रहा. अनोळखी असत्यापित लिंकवर क्लिक करू नका आणि भविष्यातही चुकून त्यांच्यापर्यंत पोहोचणे टाळण्यासाठी अनोळखी व्यक्तीद्वारा पाठवलेल्या SMS किंवा ईमेलला लगेचच डिलीट करा. बँकिंग क्षेत्रातील कोणत्याही फसवणुकीसंबंधी तक्रार करण्यासाठी RBIच्या टोल फ्री हेल्पलाईन नंबर 144448 किंवा RBI इंटिग्रेटेड ओम्बड्समॅनची वेबसाईट www.cms.rbi.org.in या वेबसाईटवर संपर्क करा. विम्यासंबंधी फसवणूक. विमा बोनस मिळाला की गमावला? देबाशिष. देबाशिष बोलताय? हो. सर, मी अद्भुत विमा कंपनीमधून बोलतोय. तुम्ही तुमची इन्शुरन्स पॉलिसी आमच्याकडून घेतली आहे. तुम्ही अनेक वर्षांपासून आमच्या सोबत आहात, म्हणून तुम्ही आमचे खास ग्राहक आहात. थँक्यू. बोला, काय झालं? सर, तुमच्या चालू पॉलिसीमध्ये तुम्हाला बोनस मिळाला आहे. काय सांगताय? पण माफ करा सर, चुकून तुमचा बोनस तुमच्या कोडवर ट्रान्सफर न होता एजंटच्या कोडवर ट्रान्सफर झालाय. त्यामुळे आम्हाला तुमची काही माहिती लागेल. अरे देवा, काय हे असं कसं झालं? पण मला एक आवडलं की तुम्ही तुमची चूक प्रामाणिकपणे मान्य केलीत. तुमची पॉलिसी संबंधी कागदपत्रे आणि ओळखपत्रे शेअर करा. तुमचा बोनस लगेच ट्रान्सफर करतो. सॉफ्टवेअर अपडेशन सिस्टीममध्ये अमुक माहिती भरणे अनिवार्य आहे असे सांगून पॉलिसी डिटेल्स, पॅन, आधार कार्ड नंबर ही सर्व माहिती काढून घेतली. बँक अकाउंट व्हेरिफिकेशनचं कारण देऊन डेबिट कार्ड CVV नंबर मिळवला. मोबाईल कट झाला आणि ग्राहक फसवला गेला. अरे देवा. सावधान, विमा कंपनी किंवा वित्तीय संस्था किंवा कोणतीही नोंदणीकृत संस्था ग्राहकाकडून कधीही कोणतीही गोपनीय माहिती जसे ग्राहकाचे नाव किंवा पासवर्ड किंवा ATM कार्ड तपशील किंवा CVV किंवा OTP विचारत नाही. आपल्या विमा पॉलिसीबाबत माहिती मिळवण्यासाठी आणि कोणताही वित्तीय व्यवहार करण्यासाठी विमा कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या कॉल सेंटरवर संपर्क करा. विमा क्षेत्रातील कोणतीही फसवणूक झाली असल्यास तक्रार नोंदवण्यासाठी IRDAIच्या टोल फ्री हेल्पलाईन नंबर 155255 किंवा 1800-4254-732 किंवा IRDAIच्या www.bimabharosa.irdai.gov.in या वेबसाईटवर संपर्क करा. पेन्शन संबंधी फसवणूक. OTPचे गुपित आहे तुमचे सुरक्षा कवच. मरियम शेट्टी. अय्यो, माझ्यासोबत पेन्शन चीटिंग झालं. म्हणजे? माझा आप्पा रिटायर झाला. आप्पाचा लाईफ सर्टिफिकेट जमा करून त्यांच्या अकाउंटमध्ये पेन्शन जमा होते. 2023 पर्यंत सर्व बरं होतं. जून 2023 मध्ये लाईफ सर्टिफिकेट जमा केल्यानंतरही नो पेन्शन टिल ऑगस्ट. तर आम्ही बँक हेल्पलाईनवर कॉल केला. माझ्या आप्पानी त्यांचा पेन्शन नंबर दिला तर माझ्या आप्पाचा डेटा कंडम दिला.
काय कोणता कांड दिला? अय्यो तो म्हणाला नो डेटा, पण तुमचं काम होईल, पेन्शन मिळेल, पण त्यासाठी त्यांचं एप्लिकेशन डाउनलोड मस्त. बँक अकाउंट डिटेल्स घेतलं आणि लास्ट स्टेप म्हणजे OTP घेतलं. आता पेन्शन ऑटोमॅटिकली माझ्या आप्पांच्या अकाउंट मध्ये येईल म्हणलं. आप्पाची शपथ, पेन्शन नाही आलं, फक्त SMS आला. माझ्या बँक अकाउंट मधून 8 लाख डेबिट झालं. ओ अय्यो. सावधान, खोटी आश्वासने करणाऱ्या SMS, कॉल, ईमेल किंवा पत्रांपासून सावध राहा. संवेदनशील व्यक्तिगत वित्तीय माहिती, पॅन नंबर किंवा पासवर्ड कधीही कोणालाही सांगू नका. जास्त लाभ देणाऱ्या ऑफर्सच्या बाबतीत सतर्क राहा आणि त्या नीट तपासून घ्या. अनधिकृत व्यक्ती किंवा संस्थांना पेमेंट करू नका. फक्त अधिकृत PFRDA किंवा NPS ट्रस्ट वेबसाइट्स किंवा नोंदणीकृत इंटरमिडियरी यांचा वापर करा. फसव्या व्यवहारांचा रिपोर्ट स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संपूर्ण माहितीसह नोंदवा. पेन्शन क्षेत्रातील कोणत्याही फसवणुकीच्या बाबत तक्रार नोंदवण्यासाठी PFRDA च्या टोल फ्री हेल्पलाईन नंबर 011-26517501 किंवा 503 किंवा 097 किंवा PFRDA ची वेबसाईट www.pfrda.org.in किंवा ऑम्बड्समॅन वर संपर्क करा. आज देशाच्या प्रत्येक नागरिकाला सायबर फ्रॉडचा धोका आहे. भामट्यांचे डावपेच आहेत. लोकांमध्ये भीती पसरवणे, कायदेशीर बाब असल्याचे भासवणे किंवा लोकांना आमिष दाखवणे, असं वातावरण तयार करायचं ज्यामुळे सामान्य माणूस घाई गडबडीत नाईलाजास्तव ऍक्शन घेईल आणि चूक करून बसेल. असं होताच त्यांचा कट यशस्वी होतो. लोक आपली ओळख किंवा बँकेतून पैसे घालवून बसतात. सावधान राहणे आपली जबाबदारी आहे. हाच सुरक्षित राहण्याचा गुरुमंत्र आहे. तुमच्या सोबत जर कोणतीही फसवणूक झाली असेल तर तुम्ही भारत सरकारच्या राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलच्या अधिकृत वेबसाईट www.cybercrime.gov.in किंवा अधिकृत टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1930 वर देखील तक्रार नोंदवू शकता.